पुण्यातल्या नवले पुलावर भीषण अपघात घडलाय। भरधाव कंटेनरनं अनेक गाड्यांना या अपघातात धडक दिली आहे। त्यानंतर कंटेनरला भीषण आग लागली आहे। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे त्या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। अक्षय, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते का? निश्चितपणे यामिनी, आपण जर पाहिलं तर 5:30 ते 6च्या सुमारास पुण्यातल्या याच नवले पुलावर एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे। एका भरधाव कंटेनरने त्याच्यावरचं वाहनाचं नियंत्रण त्याचं सुटलं आणि त्यानंतर रस्त्यात येणाऱ्या अनेक वाहनांना या कंटेनरने अक्षरशः धडक दिली। ही धडक इतकी जोरात होती की जी वाहनं मधली आहेत त्यांनी देखील पुढे असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली आणि मूळ जो कंटेनर आहे तो पुढे एका कंटेनरला जेव्हा धडकला तेव्हा यामध्ये असणारी एक 4 चाकी जी आहे ती 2 कंटेनरच्या मध्ये सापडल्यामुळे त्या गाडीला अचानकपणे भीषण आग लागली आणि या आगीत तब्बल 4 जणांचा जो दुर्दैवी मृत्यू झाल्याची आपल्याला माहिती आणि त्याचसोबत जो कंटेनर चालक आहे त्याचा देखील जागीच मृत्यू झाला। कारण आगीचे लोण इतके मोठे होते, त्या आगीत होरपळून अक्षरशः या कंटेनरचा आणि त्यासोबतच पुढे असलेल्या एका 4 चाकी वाहनाचा मध्ये असलेल्या 3 ते 4 प्रवाशांचा मृत्यू जो असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी दिलेली आहे। अजूनही अग्निशमन दलाकडनं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते या ठिकाणी पार पडतंय। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ऑइल आणि काचांचा सडा जो आहे तो देखील रस्त्यावर आपल्याला पडल्याचं पाहायला मिळतंय। अग्निशमन जवानांचे जे अथक प्रयत्न आहेत ते गेल्या काही वेळापासून या संपूर्ण प्रकरणावर आगीवर जे नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू होते आणि आगीवर नियंत्रण ठेवल्यानंतर आपण जर पाहिलं तर अजूनही अग्निशमन दलाकडनं जे अपघातग्रस्त वाहन आहे त्याच्यामधलं मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी हा अपघात घडला तो अतिशय तीव्र उतार आहे। सातत्याने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर या अपघाताच्या स्थळाबद्दल बोललं जातं। लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, आपण पाहतोय की सध्या पुण्यामधल्या नवले पुलावर एक भीषण अपघात झालेला आहे आणि धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। हा अपघात इतका भीषण होता की गाड्यांच्या अक्षरशः चेंदामेंदा झाल्या आणि अपघातामुळे रस्त्यावर काचांचा ढीगही पडल्याचं पाहायला मिळते। यापासून काही अंतरावर आपण जर पाहिलं तर साधारण हा 1 किलोमीटरचा सगळा परिसर आहे आणि या संपूर्ण रस्त्यावर अजूनही आपल्याला पाहायला मिळतंय की ऑइल सांडलेलं आहे, काचांचे तुकडे आहेत। आपण जर पाहिलं तर अक्षरशः ही गाडी जी आहे त्याचा चेंदामेंदा झालेला आहे। या गाडीत किती जण होते, नेमकं या गाडीतल्यांचा काही मृत्यू झाला आहे का, यांना नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती जी पोलिसांनी दिलेली आहे। पण आपण जर पाहिलं तर ही गाडी जी आहे तिचं अक्षरशः भलं मोठं नुकसान आहे। दुसऱ्या बाजूला याच गाडीचे अनेक स्पेअर पार्ट्स जे आहेत, एका बाजूला गाडी आहे तर दुसऱ्या बाजूला स्पेअर पार्ट्स तिचे आहेत। हे गाडीचं एका इंजिन जे आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। इंजिन ऑइल जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला पडल्याचं मिळतं आहे। पेट्रोल आहे, पेट्रोल जे आहे, डिझेल जे आहे ते लिकेज होतानाचं दिसतंय। अनेक गाड्यांचे स्पेअर पार्ट जे आहेत, जे छोटे छोटे नटबोल्ट्स आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी रस्त्यावरून अक्षरशः ढीग त्याचा या संपूर्ण नवले पुलावर पाहायला मिळतो आहे। एक 17 सीटरची बस जी आहे ती देखील तिचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। 17 सीटर आपण जेव्हा बस म्हणतो त्यावेळेला या बसमध्ये किती प्रवासी होते का याबाबत देखील अजून अधिकृत माहिती जी आहे ती पोलिसांकडून जरी मिळालेली नसली तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर ही बस जी आहे ती देखील अक्षरशः तिचा देखील चेंदामेंदा झालेला आहे। समोरची जी मेन काच आहे ती देखील तुटलेली आहे, ती देखील फुटलेली। आणि विशेष म्हणजे आपण जर आतमधली स्थिती जर बघितली, या बस हा ॲक्सिडेंट इतका मोठा होता की ही बस जी आहे ती अक्षरशः उलटून पडली होती आणि त्यानंतर नागरिकांनी ही जेव्हा बस सरळ केली आपण जर पाहिलं तर आतमधले जे सगळे आपण जे बॅगेज ठेवतो, ज्या ठिकाणी बॅग ठेवतो त्याचा अक्षरशः जे अख्खं कवर जे आहे ते देखील तुटलेलं आहे। खाली काचांचा भला मोठा ढीग जो आहे तो देखील पाहायला मिळतो आहे। नागरिकांना देखील या ठिकाणी आवाहन आहे की जी बघ्यांची गर्दी आहे ती देखील कमी करावी, पण हे विदारक जे चित्र आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय।